Next is reactivity series of metals. We have seen that reactivity of all metal is not the same. आता या अगोदर आपण पाहिलं की सोडियम पोटॅशियम सारखे काही एलिमेंट्स आहेत की जे थंड पाण्यासोबत सुद्धा काय होईल त्यांची अभिक्रिया, पण काही हायर एलिमेंट्स जसं की पुढे आपण एक्झाम्पल पाहिलं होतं आणि आपण पाहिलं होतं की ॲल्युमिनियम, आयर्न, झिंक हे कोल्ड वॉटरसोबत रिॲक्ट होत नाही. म्हणजे याचा अर्थ मेटल टू मेटल रिॲक्टिव्हिटी सारखी आहे का? नाही, ती रिॲक्टिव्हिटी काय होत जाते, या ठिकाणी चेंज होत जाते. सो रिॲक्टिव्हिटी नॉट द सेम. However, the reagents oxygen, water and acids are not useful to determine the reactivities of all metals as well as all the metals do not react with them. आता जरी आपण रिएजंट म्हणून आतापर्यंत 3 जणांचा जास्त वापर केला आहे. एक आहे ऑक्सिजन, दुसरा आहे वॉटर आणि तिसरा आहे ॲसिड. पण हे 3च रिएजंट आहे का की जे सर्व मेटलच्या रिलेटिव्ह जे रिॲक्टिव्हिटीज आहेत, म्हणजे तुलनात्मक त्यांची जी अभिक्रिया क्षमता आहे ते डिटरमाइन करू शकतात, असे 3च रिएजंट्स आहेत का? नाही. तर हे निश्चितच ऑक्सिजन, वॉटर आणि ॲसिड हे प्रमुख रिएजंट जरी असतील मात्र ते युजफुल नाहीत रिलेटिव्ह ॲक्टिव्हिटीज ऑल मेटलची शो करण्यासाठी. ओके, कारण सर्वच मेटल्स हे या 3 रिएजंटसोबत रिॲक्टच होतात असं आहे का? नाही. The displacement reaction of metals with solution of salts of other metals serves this purpose. मग आता यासाठी आपल्याला काय करायचं आहे? तर आपल्याला काय करायचं आहे की जी मेटलची डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आपल्याला विचारात घ्यायची आहे आणि हे मेटलची डिस्प्लेसमेंट रिॲक्शन घेत असताना ऑदर जे सोल्युशन असेल तो काय असेल? सोल्युशन ऑफ सॉल्ट ऑफ ऑदर मेटल. म्हणजे काय करायचं आपल्याला की एक मेटलचा सॉल्ट घ्यायचा आणि दुसरा मेटल त्याला त्याच्या सॉल्ट सोल्युशनमधून डिस्प्लेस करतो का नाही याच्यावरून आपल्याला काय ठरवायची? त्याची रिॲक्टिव्हिटी ठरवायची आहे. जसं की कालच्या ॲक्टिव्हिटीमध्ये आयर्न हा कॉपरपेक्षा मोर रिॲक्टिव्ह असल्यामुळे कॉपर सल्फेट सोल्युशनमधून त्याला डिस्प्लेस केलं, पण त्याच्याच विरुद्ध कॉपर जो आहे हा फेरस सल्फेटसोबत तुलना केली आपण, तर फेरसपेक्षा तो मोर रिॲक्टिव्ह आहे का? नाही, म्हणून तिथं रिॲक्शन घडली नाही, तो त्याला डिस्प्लेस करू शकला नाही. म्हणजे याचा अर्थ हायर रिॲक्टिव्ह लोअर रिॲक्टिव्हला त्याच्या सॉल्ट सोल्युशनमधून काय करू शकतो? डिस्प्लेस करू शकतो. ही मेटलची जी रिॲक्टिव्हिटी आहे ही आयडेंटिफाय करण्याचा एक चांगला फॉर्म्युला आहे. समजा if a metal A displaces another metal B from the solution of its salt, and it means that the metal A is more reactive than the metal B. आणि ए मेटल जर बी मेटलला त्याच्या सॉल्ट सोल्युशनमधून डिस्प्लेस करत असेल तर मेटल ए मेटल बीपेक्षा कसा आहे? मोर रिॲक्टिव्ह. आणि याच्या विरुद्ध जर ए बीला डिस्प्लेस करू शकत नाही है ना त्याच्या सॉल्ट सोल्युशनमधून, तर अशा वेळेस मेटल ए आपण बीपेक्षा काय म्हणू? लेस रिॲक्टिव्ह म्हणू. आता इथे एक जनरल रिॲक्शन दिलेली आहे की मेटल ए ची रिॲक्शन आपल्याला सॉल्ट सोल्युशन ऑफ मेटल बी सोबत करायची आहे आणि ए जर बीपेक्षा मोर रिॲक्टिव्ह असेल तर निश्चितच एचं काय तयार होईल? सॉल्ट सोल्युशन आणि मेटल बी हा सोल्युशनमधून काय होईल? डिस्प्लेस. Answer from your observation in the previous activity 8.4, which metal is more reactive, copper or iron? आणि आपण पाहिलं की त्यामध्ये मोर रिॲक्टिव्ह कोण होता? आयर्न. कारण आयर्नला कॉपर सल्फेट सोल्युशनमधून कॉपरला काय केलं? डिस्प्लेस केलं. पण सेकंड केसमध्ये जे कॉपर होता त्यानं आयर्न सल्फेट सोल्युशनमधून आयर्नला डिस्प्लेस करू शकला का? नाही. दॅट्स वाय कॉपर आणि आयर्न यामध्ये मोर रिॲक्टिव्ह मेटल कोणता आहे? आयर्न. In the previous activity, iron has displaced copper from copper sulfate. It means that metallic iron is more reactive than metallic copper. आणि या अगोदरच्या ॲक्टिव्हिटीमध्ये सांगितल्याप्रमाणे आयर्ननं कॉपरला त्याच्या सॉल्ट सोल्युशन अर्थातच कॉपर सल्फेटच्या सोल्युशनमधून डिस्प्लेस केलं आणि याचाच अर्थ मेटॅलिक आयर्न हा मेटॅलिक कॉपरपेक्षा मोर रिॲक्टिव्ह आहे. Scientists have developed the reactivity series by doing many experiments of displacement reaction. आता वैज्ञानिकांनी रिॲक्टिव्हिटी सिरीज जी आहे तर ती डेव्हलप करण्यासाठी डिस्प्लेसमेंट रिॲक्शनच्या बऱ्याचशा एक्सपेरिमेंट्स केलेल्या आहेत. त्यामध्ये लेफ्टला जर पाहिलं आपण तर रिॲक्टिव्हिटी सिरीज ऑफ मेटल्स दिसेल तुम्हाला, बरोबर. आता वरती जर पाहिलं आपण तर पोटॅशियम, सोडियम, लिथियम, कॅल्शियम
बरोबर आहे का. पहिले 3 जे एलिमेंट्स आहेत ते अल्कली मेटल्स आहे आणि कॅल्शियम हा अल्कलाईन अर्थ मेटल ग्रुप 2ला बिलॉंग करणारा. हे मोर रिॲक्टिव्ह आहेत कारण हे पाण्यासोबतसुद्धा काय होतील, रिॲक्ट होतील. फर्दर मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, झिंक, आयर्न, टीन आणि लीड. ओके, तर यांची रिॲक्टिव्हिटी थोडीशी लोअर आहे. जरी ते वॉटरसोबत रिॲक्ट होत नसतील, मात्र ॲसिड आणि ऑक्सिजनसोबत ते काय होतात, रिॲक्ट होतात. आणि फायनली जर पाहिलं आपण तर कॉपर, मर्क्युरी, सिल्वर हे वॉटर, ॲसिड किंवा ऑक्सिजनसोबत वॉटर आणि ॲसिडसोबत रिॲक्ट होत नाही, मात्र ऑक्सिजनसोबत ते रिॲक्ट होतात. मगाशी फक्त ॲसिड होतं, जे मिडल रिॲक्टिव्हिटी होतं ना, तर त्याच्यामध्ये फक्त ॲसिड होतं. तर प्रिव्हियस सोडून द्यायचं हां, कारण बरोबर ना, तिथं ॲसिड पण आला आणि ऑक्सिजन पण आलं. लक्षात आलं ना तुम्हाला. कोणाचं सांगतो, टॉपचे 3 आहेत ना, हे तिन्हीसोबत आहेत, वॉटरसोबत, ॲसिडसोबत आणि ऑक्सिजनसोबत. ओके, मॅग्नेशियमपासून लीडपर्यंत वॉटरसोबत नाही आहे, मात्र ॲसिड आणि ऑक्सिजनसोबत आहे. कॉपर, मर्क्युरी, सिल्वर जर पाहिलं आपण तर वॉटर आणि ॲसिडसोबत रिॲक्ट होत नाही, मात्र ऑक्सिजनसोबत होतात. आणि गोल्ड तर आपलं माहीत आहे की हा नोबेल मेटल आहे, की जनरली बरेच रिएजंट्स आहेत की त्यांच्यासोबत तो रिॲक्ट होत नाही आणि नेचरमध्ये प्युअर फॉर्ममध्ये आढळतो. हे नाही, त्याचे ओर्स फॉर्ममध्ये आढळतो का, नाही. म्हणजे याचा अर्थ लिस्ट रिॲक्टिव्ह एलिमेंट्स जर याच्यामध्ये पाहिला आपण आपल्या सिरीजमधलं, तर तो कोणता आहे, गोल्ड आहे. The arrangement of metals in the increasing or decreasing order of their reactivity is called the reactivity series of metals. मग आता जी ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी आहे मेटलची, ही आयदर इन्क्रीजिंग किंवा डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये प्लेस करणे, यालाच म्हणतो आपण रिॲक्टिव्हिटी सिरीज. Metals are divided into the following groups according to their reactivity. आणि मेटल्स हे त्यांच्या रिॲक्टिव्हिटीवरून 3 ग्रुपमध्ये डिवाईड होतात. पहिला ग्रुप आहे हायली रिॲक्टिव्ह मेटल्स, ज्याच्यामध्ये पोटॅशियम, सोडियम, लिथियम आणि कॅल्शियमचा समावेश असेल. मॉडरेटली रिॲक्टिव्ह, त्यामध्ये मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, झिंक, आयर्न, टीन आणि लीड. आणि लेस रिॲक्टिव्ह मेटल्समध्ये कॉपर, मर्क्युरी, सिल्वर आणि गोल्ड. फर्दर आपण पाहू रिॲक्शन ऑफ मेटल्स विथ नॉन मेटल्स. Noble gases like helium, neon, argon do not take part in the chemical reactions. आता जे नोबेल गॅसेस आहेत, ज्यांना आपण 0 ग्रुप इलिमेंट्स म्हणतो, ओके, तर त्यांचं ऑक्टेट कम्प्लीट असल्यामुळं है ना, दॅट्स वाय ते जनरली केमिकल रिॲक्शन्समध्ये भाग येत नाही. मग ते हेलियम, निऑन आणि आर्गॉन असतील. So far we have seen from the reactions of metal that cations are formed by oxidation of metals. आता स्टँडर्ड 12मध्ये गेलात ना तुम्ही, तर हे तुम्हाला ह्याचं एक्सेप्शन पण दिसेल, माहिती आहे का, की नोबेल काही स्पेशल केसेसमध्ये नोबेल गॅसेससुद्धा रिॲक्ट होतात. बरं, ठीक आहे, सध्या डिस्कसचा पॉईंट नाही. सो आपण पाहिलं की जे मेटलच्या रिॲक्शन्स आहेत, ओके, तर याच्यामध्ये कोणाचं फॉर्मेशन होतं, कॅटायनचं फॉर्मेशन होतं. आणि कॅटायनचं फॉर्मेशन होत असताना इलेक्ट्रॉनचा काय केला जातो, लॉस. आणि लॉस ऑफ इलेक्ट्रॉन इज नथिंग बट इट इज द ऑक्सिडेशन. If we look into the electronic configuration of some metals and non-metals, it will be seen that the driving force behind a reaction is to attain the electronic configuration of the nearest noble gas with complete octet. आता मेटल्स आणि नॉन मेटलचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर आपण विचारात घेतलं, तर त्या ठिकाणी रिॲक्शन होण्यामागं जो ड्रायव्हिंग फोर्स असतो, तर त्याचा उद्देश काय असतो, की त्याला काय करायचं असतं, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे हे नियरेस्ट नोबेल गॅस जो आहे तर ते अचीव करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. जसं की सोडियम 1 इलेक्ट्रॉनचा लॉस करून 2-8 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कोणाचं आहे, निऑनचं, त्यानं तो त्याचा नियरेस्ट झाला. जरी सोडियम पिरियड नंबर कितीमध्ये आहे, 3मध्ये आहे, पण तो पिरियड नंबर 2चा जो नोबेल गॅस आहे त्याचं त्यांना काय केलं, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे तो त्याच्यासाठी नियरेस्ट झाला. म्हणजे स्वतःच्याच पिरियडचा असावा समान आहे का, नाही, तर नियरेस्ट हा शब्द महत्त्वाचा आहे. आणि क्लोरीन जो आहे तो कोणाचा करतो, आर्गॉनचा, है ना, या पद्धतीने. Metals do this by losing electrons while non-metals do this by gaining electrons. मग मेटल हे सुद्धा प्रयत्न करतात नोबेल गॅस इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अचीव करण्याचा. हे करण्यासाठी ते इलेक्ट्रॉनचा काय करतात, लॉस. नॉन मेटलसुद्धा नियरेस्ट नोबेल गॅस अचीव करण्याचा प्रयत्न करतात. यासाठी इलेक्ट्रॉनचा काय करतात, ते गेन. The outermost shell of noble gases being complete, they are chemically inert.
आणि राहिला प्रश्न नोबेल गॅसचा, तर त्याचं आउटर मोस्ट सेल जे आहे ते कम्प्लीट आहे. जसं की हेलियम संदर्भात डुप्लेट कम्प्लीट आहे आणि बाकीच्या संदर्भात ऑक्टेट कम्प्लीट आहे. आणि दॅट्स वाय नोबेल गॅसेस हे केमिकल रिॲक्शनमध्ये भाग घेत नाही, आयदर इलेक्ट्रॉनचा गेन किंवा लॉस करत नाही. केमिकली ते न्यूट्रल आहेत आणि न्यूट्रलवरूनच त्यांना आपण केमिकली काय म्हणतो, इनर्ट म्हणजे निष्क्रिय मूलद्रव्य. You have seen in the last standard that the ionic compound sodium chloride is formed as the sodium metal gives away one electron while the non-metal chlorines take up one electron. आणि या अगोदर आपण पाहिलेलं आहे की जे आयनिक कंपाऊंड आहे सोडियम क्लोराईड है ना, तर याचं फॉर्मेशन जे आहे, तर हे सोडियम मेटल जो आहे तो एक इलेक्ट्रॉनचा काय करतो, लॉस, आणि नॉन मेटल क्लोरीन एक इलेक्ट्रॉनला काय करतो, गेन. आता मुळात होतं काय माहिती आहे का, की सोडियम जो आहे ना हा मोनो ॲटॉमिक आहे. काय हा मोनो ॲटॉमिक आहे आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 281. क्लोरीन जो आहे तो डाय ॲटॉमिक फॉर्ममध्ये असतो नेचरमध्ये, कारण सर्वच्या सर्व जे हॅलोजन्स आहेत है ना, हे सर्वचे सर्व कसे आहेत, डाय ॲटॉमिक फॉर्ममध्ये असतात. म्हणजे त्यांना आपण Cl लिहू शकतो का, नाही, त्याला Cl2च लिहावं लागतं. म्हणून एक क्लोरीनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती आहे, 287. पण डाय ॲटॉमिक असल्यामुळं रिॲक्शन बॅलन्स करण्यासाठी सोडियमसुद्धा किती घेतले आपण, 2. आणि याच्यापासून जेव्हा सोडियमचा कॅटायन तयार होईल तेव्हा त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल 28. यांना कोणताच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अचीव केला मग, निऑनचा. आणि राहिला प्रश्न क्लोरीन मायनस, तर त्याने एक इलेक्ट्रॉनचा स्वीकार केला म्हणून 288. आणि त्यांना कोणाचा अचीव केला, ॲरागॉनचा. तशा पद्धतीनं नियरेस्ट नोबेल गॅस अचीव करण्याचा हे कॅटायन आणि ॲनायन प्रयत्न करतात. आणि यांच्या दोघांमध्ये जो बॉन्ड असतो तो गिव्ह अँड टेक रिलेशनशिपनं तयार झाला आहे. अँड दॅट्स वाय तो कोव्हॅलेंट नसून तो कोणत्या टाईपचा बॉन्ड आहे, आयनिक बॉन्ड आहे. Chemical Similarly, magnesium and potassium form the ionic compounds magnesium chloride and potassium chloride respectively. आणि मॅग्नेशियमनं जे MgCl2 तयार केलं, कारण मॅग्नेशियमचं इलेक्ट्रॉनिक ॲटॉमिक नंबर किती आहे, 12. सो मॅग्नेशियम 282. आणि याच्यापासून जर कॅटायन तयार करायचा असेल तो का असतो, Mg2+, कारण त्यानं 2 इलेक्ट्रॉनचा लॉस केल्यावर 28 हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अटेन केलं, बरोबर. आता हे कोणाचं आहे, स्वतः निऑनचंच आहे. ओके. सेम पद्धतीनं पोटॅशियम संदर्भात जर पाहिलं आपण तर 19 नंबर आहे ना, 2881, बरोबर ना. आणि त्याच्यातच पोटॅशियमचा आयन जर घेतला तर 288, बरोबर. हे कोणाचं अचीव केलं त्यांनी, आर्गॉनचा अचीव केला. आता मुळात काय होतं माहिती आहे का, पुढचे काही चॅलेंजिंग क्वेश्चन जर तुम्हाला MCQजमध्ये आला किंवा सेम व्हॅलेन्सी, तर आता आपण इथं जेवढे काही लिहिले ना त्याच्यामध्ये राऊंडेड अप जर पाहिलं आपण तर क्लोरीन मायनस असेल, आर्गॉन असेल आणि पोटॅशियम प्लस असेल. या तिघांचं वैशिष्ट्य काय बरं, तिघांमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या सारखी सद्यस्थितीमध्ये आहे का नाही, Cl मायनस, K प्लस आणि आर्गॉन. आहे ना लक्षात. समजा एखाद्या वेळेस असं चॅलेंजिंग क्वेश्चन किंवा स्क्रीनिंग टेस्ट होते बघा, 10वी नंतर स्क्रीनिंग टेस्ट होतील त्याच्यावेळेस असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट आहे केमिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स. Non-metals are a collection of elements having less similarity in physical and chemical properties. आता नॉन मेटल जो आहे ना हा अशा एलिमेंटचा कलेक्शन आहे की ज्यामध्ये फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज संदर्भात आपल्याला थोडीशी काय दिसेल, लेस सिमिलिटी, म्हणजे कमी प्रमाणात काय आहे, सारखेपणा आहे. Non-metals are called electronegative elements as they form negatively charged ions by accepting electrons. मी आत्ताच पाहिलं आपण क्लोरीनसारखं आहे की नाही, इलेक्ट्रॉनचं गेन करतात म्हणजे स्वतःचं काय करतात, रिडक्शन, राईट ना. गेनिंग ऑफ इलेक्ट्रॉन इज नोन ॲज द रिडक्शन. सो नॉन मेटल्स हे इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट्स आहे आणि इलेक्ट्रॉन गेन करत असल्यामुळं जे ॲनायनचं फॉर्मेशन करतात ते काय असतात, निगेटिव्हली चार्ज आयन असतात. Some examples of chemical reaction of non-metals are as follows. पहिल्यांदा पाहू आपण रिॲक्शन ऑफ नॉन मेटल विथ ऑक्सिजन. Generally, non-metals combine with oxygen to form acidic oxides.
In some cases, neutral oxides are formed. आता जनरल ट्रेंड काय आहे? जनरल ट्रेंड आहे की नॉन मेटल हे ऑक्सिजनसोबत काय तयार करतात? नॉन मेटॅलिक ऑक्साईड तयार करतात. आणि या नॉन मेटॅलिक ऑक्साईडचा नेचर आहे की ते कसे असतात? ॲसिडिक असतात. हा स्टँडर्ड 8 मधला स्टेटमेंट आहे. आता पाहिलं आपण की नॉन मेटल ऑक्सिजनसोबत नॉन मेटॅलिक ऑक्साईड तयार करतात. तर जनरली त्यांचं स्वरूप ॲसिडिक असतं, पण काही केसेसमध्ये ते न्यूट्रलसुद्धा आहे. जसं की आता कार्बन ऑक्सिजनसोबत जर कंप्लीट कम्बिशन झालं, कारण इनकम्प्लीट झालं असतं तर कार्बन मोनॉक्साईड तयार झाला असता, पण कंप्लीट कम्बिशन झालं अशा वेळेस काय तयार झालं? CO2. मग CO2चं नेचर ॲसिडिक कसं ठरवलं बरं? कारण CO2 फर्दर वॉटरसोबत रिॲक्ट होऊन कार्बोनिक ॲसिड तयार करतो H2CO3. दॅट्स वाय पुढे तो ॲसिड तयार करतो. म्हणून CO2 या नॉन मेटॅलिक ऑक्साईडचं नेचर आपण कसं ठरवलं? ॲसिडिक ठरवलं. लक्षात आलं ना? सेम पद्धतीनं कार्बनचं इनकम्प्लीट किंवा पार्शियल कम्बिशन झालं तर काय तयार होतं? कार्बन मोनॉक्साईड. मग या ठिकाणी जो ऑक्साईड तयार झाला तो कसा आहे? न्यूट्रल. कारण ॲसिड पण तयार करत नाही आणि बेस पण तयार करत नाही. कारण वरती कार्बोनिक ॲसिड तयार झाला CO2 पासून वॉटर ॲड होऊन, पण याच्यापासून होणार आहे का? नाही. त्यानंतर सल्फरनं ऑक्सिजनचं सोबत कम्बिशन झाला की सल्फर डायऑक्साईड तयार होतो. त्याला वॉटरसोबत रिॲक्ट करा. सल्फ्युरस. लक्षात घ्या, सल्फ्युरस फार महत्त्वाचं आहे, कारण स्टँडर्ड 8मध्ये रिॲक्शन झालेली आहे तुम्हाला. सल्फ्युरिक ॲसिड केव्हा तयार होतो माहिती आहे का? सल्फर ट्रायऑक्साईड असेल तरच. लक्षात घ्या. पुन्हा एकदा मुद्दा क्लिअर करतो की SO2 हा जेव्हाही H2O सोबत रिॲक्शन होईल ना तेव्हा तयार होतो H2SO3, ज्याचं नाव आहे सल्फ्युरस ॲसिड. आणि जर सल्फ्युरिक तयार करायचं असेल तर सल्फर ट्रायऑक्साईड लागतो. तोच काय करतो या ठिकाणी? H2SO4चं फॉर्मेशन करतो. त्यालाच म्हणतो आपण सल्फ्युरिक ॲसिड. पण मी तुम्हाला काही शॉर्ट नोट्सच्या वया तयार करायला सांगितलं होतं. केले ना तुम्ही 8वी 9वीचे? तर दॅट्स वाय त्याचं रिझनच ते की जेव्हा जेव्हा रेफरन्स येईल तेव्हा तुम्हाला आठवलं पाहिजे की आपण काय शिकलेलं आहे बॅक स्टँडर्डमध्ये. फर्दर आहे रिॲक्शन ऑफ नॉन मेटल्स विथ वॉटर. Generally, non-metals do not react with water except the halogens. तर हॅलोजन ग्रुप नंबर 17 जे डायटॉमिक फॉर्ममध्ये असतात आणि मोस्ट ऑफ द मेटल्ससोबत रिॲक्शन होण्याची टेंडन्सी कोणाची असते? हॅलोजनची. तर हॅलोजन वगळता नॉन मेटल्स अदर जे आहेत हे वॉटरसोबत रिॲक्ट होत नाही. For example, chlorine on dissolving in water gives the following reaction. आणि क्लोरीन जो आहे डायटॉमिक फॉर्ममधला त्यानं वॉटरसोबत हायपोक्लोरस ॲसिडचं फॉर्मेशन केलं, ज्याचं फॉर्म्युला आहे HOCl. आणि फर्दर काय तयार झाला? हायड्रोक्लोरिक ॲसिड. त्यानंतर आहे रिॲक्शन ऑफ डायल्यूट ॲसिड विथ नॉन मेटल्स. Generally, non-metals do not react with dilute acid. Halogens are exception to this. इथं पण नॉन मेटल्सचे रिॲक्शन वॉटरसारखीचे रिॲक्ट होत नाही आणि त्याला पण एक्सेप्शन पण आहे हॅलोजन. आणि एक्सेप्शन ते असणारच तिथं इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. For example, chlorine react with dilute hydrobromic acid by the following reaction. आणि क्लोरीन जो आहे हा गॅस हायड्रोब्रोमिक ॲसिड HBr यासोबत जेव्हा रिॲक्ट होतो तेव्हा फॉर्मेशन कोणाचं झालं? हायड्रोक्लोरिक ॲसिड. आणि बाहेर कोण पडला? ब्रोमिन गॅस. त्यानंतर आहे रिॲक्शन ऑफ नॉन मेटल्स विथ हायड्रोजन. Non-metals react with hydrogen under certain conditions such as proper temperature, pressure, use of catalyst, etc. आता नॉन मेटल्स हे हायड्रोजनसोबत रिॲक्ट होतात, मात्र त्यासाठी सर्टन काय आहे? कंडिशन आहे. आणि ती कंडिशन काय आहे? प्रॉपर टेम्परेचर, प्रॉपर प्रेशर आणि यूज ऑफ कॅटलिस्ट. कारण आपल्याला माहीत आहे की कॅटलिस्ट हे असे सबस्टन्स आहेत की जे रिॲक्शनमध्ये प्रत्यक्ष भाग घेत नाही पण रिॲक्शनचा रेट इन्क्रीज करतात. आणि टेम्परेचर आणि प्रेशर हे जे आहेत हे काय आहेत? हे असे फॅक्टर आहेत की जे केमिकल रिॲक्शनला काय करतात? अफेक्ट करतात, आहे की नाही. आणि दॅट्स वाय प्रॉपर कंडिशनमध्ये नॉन मेटल्स हे हायड्रोजनसोबत रिॲक्ट होऊन स्वतःचे हायड्राइड्स तयार करतात. जसं की सल्फर हायड्रोजनसोबत रिॲक्ट होऊन हायड्रोजन सल्फाईड आणि नायट्रोजननं
हायड्रोजनसोबत अमोनियाचं स्पेशल केसमध्ये फॉर्मेशन केलेलं आहे.